and initially it's required gathering information in first stage, and after that we design according to that requirement in second phase, design and analysis, and third one is development, and after that testing, implementation, and maintenance. These are phases in HDLC. आपण इम्प्लिमेंटेशन वगैरे नाही सांगितलेलं आहे. म्हणजे कसं आहे, तुम्ही जर नेटला म्हणजे गुगलला फॉलो केलं तर प्रत्येक वेळेस काही ना काही स्टेज वाढतात मेंटेनन्स वगैरे मध्ये. तर आपण एक स्टँडर्डच वे ठेवला आहे. सगळ्यात पहिले इन्फॉर्मेशन गॅदरिंग, देन अनालिसिस, नंतर डिझाईन, कोडिंग, डिझाईन, कोडिंग, टेस्टिंग अँड टेस्टिंग, मेंटेनन्स. मेंटेनन्स अशा 6 स्टेजेस सांगितलेल्या आहे. आता ह्या आपण कोणत्याही मॉडेलला जम्प केलं तर ह्या 6 फेजेस सेमच असतील. ओके, फेजेस मध्ये काहीच चेंज होणार नाही, जर्नी असेच असेल, फक्त चेंज होईल ते इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे. तर एसडीएलसी मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड इम्प्लिमेंटेशन आहे. म्हणजे फर्स्ट पेजला इन्फॉर्मेशन गॅदर्ड होईल, त्यानंतर बीए बीआरएस डॉक्युमेंट प्रिपेअर्ड करेल, नंतर सेकंड फेज मध्ये अनालिसिस फेज मध्ये पण बीएचच वर्क असेल. बीआरएस ला अनालाइज करून तो इन डिटेल फंक्शनॅलिटी वर डॉक्युमेंट प्रिपेअर करेल, त्याला आपण एसआरएस डॉक्युमेंट बोलूया. ठीक आहे. नंतर एसआरएस डॉक्युमेंट टेस्टिंग, डेव्हलपमेंट आणि डिझाईन टीम सोबत शेअर होईल. त्यानंतर ते त्यांचं वर्क स्टार्ट करतील. टेस्टर्स काय करतील, टेस्ट सिनॅरिओ, टेस्ट केसेस अनालाइज करून राईट करायला स्टार्ट करतील. सेम टाईमला डेव्हलपर्स त्यांची जी पण कोडिंगसाठी प्रिपरेशन असेल ती स्टार्ट करतील, आणि डिझायनर त्यांची डिझाईन करायला स्टार्ट करतील, हाय लेवल डिझाईन अँड लो लेवल डिझाईन. ओके, जशी डिझाईन बनली तशीच ती डेव्हलपर सोबत शेअर होईल. ओके, तर डेव्हलपर रेडी असतील, त्यांचे प्रिपरेशन करून जेही पण कोडिंगसाठी लागणार असतील, त्यांचे टूल्स असतील, काही बेसिक कंटेंट असतील, काही कॉमन मेथड्स असतील, तर जेही त्यांची स्टडी असेल ते करून रेडी राहतील. डिझाईन जशी भेटली तसंच ते लो लेवल डिझाईनवर कोडिंग स्टार्ट करतील. ओके, हा पॉइंट आपण बघितलाय की डेव्हलपर ऑलवेज लो लेवल डिझाईनवर कोडिंग करतात. ठीक आहे. जसं कोडिंग झालं, मॉड्यूल रेडी झालं, तर त्यांच्या साईडनं काहीतरी क्रॉस चेक टेस्टिंग असते, ते आपण नंतर बघूया. तर जसं कोडिंग झालाय त्यानंतर त्याचा URL ऍप्लिकेशनचा किंवा बिल्डचा बोला, तो टेस्टर सोबत शेअर होईल. मग टेस्टरकडे त्यांच्या टेस्ट सिनारिओ, टेस्ट केसेस रेडी असतात, ते एक्झिक्युशन स्टार्ट करतील. काही डिफेक्ट आला तर रेज होईल, रिझॉल्व्ह होईल, परत तुमच्याकडे येईल, रिटेस्ट होईल. जर तो रिझॉल्व्ह झाला असेल तर तुमचं पर्टिक्युलर टेस्टिंग काय म्हणू शकतो आपण, ओके आहे किंवा सक्सेसफुल आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन लाईव्ह जातं, लॉन्च होतं. त्यानंतर जर ऍप्लिकेशन यूज करत असताना काही प्रॉब्लेम्स आले तर ते रेज होतात, मग ते सॉल्व्ह करायचं काम मेंटेनन्स टीम करते. तर स्ट्रेट फॉरवर्ड एसडीएलसी मध्ये अशी एक जर्नी चालते. ओके, स्ट्रेट फॉरवर्ड. फक्त यामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवा की सेकंड फेज अनालिसिस फेज मध्ये जे एसआरएस प्रिपेअर्ड होत आहे ते सेम टाइमला तीनही काय बोलू शकतो आपण, तीनही अदर टीम जे आहेत त्यांच्यासोबत शेअर होतं. ठीक आहे, हा एक एसडीएलसी मधला पार्ट झाला. त्यानंतर आपण एसआरएस हे डॉक्युमेंट बघितलं होतं. तर एसआरएस म्हणजे सिम्पली काय आहे, सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. ओके, ते कशाच्या रेफरन्स वरून बनतं, बीआरएसच्या रेफरन्स वरून बनतं. सेकंड पॉइंट. थर्ड पॉइंट मध्ये आपण त्याचे काही फॅक्टर्स बघितले होते. आता ते फॅक्टर्स कोणते कोणते आहेत आठवतं काही? 3-4 फॅक्टर्स बघितले होते की एसआरएस प्रिपेअर्ड करताना या गोष्टीवर फोकस केला जातं. काय होते? युजर हिस्ट्री, user history, requirement Snapshot. specification, duration of project build. ड्युरेशन ऑफ प्रोजेक्ट बिल्ड नाही, तू काहीतरी कन्फ्यूज करते रवींद्र, दुसरं काहीतरी वाचलंय. एसआरएस आपण बोलत आहे. एसआरएस मध्ये काय करताय, बीए डॉक्युमेंट प्रिपेअर करते, तो काहीतरी डमी डिझाईन्स बनवते. आपण बोललो होतो याविषयी. काय काय असते एसआरएस मध्ये? स्नॅपशॉट असतात, यूज केसेस असतात, आणखी काय असतं, फंक्शनल रिक्वायरमेंट असतात, फंक्शनल फ्लो डायग्राम आणि फंक्शनल फ्लो डायग्राम असते. 4 कंटेंट असतात. ओके, तर इन सिम्पली 4 गोष्टी असतात. एक तर फंक्शनल रिक्वायरमेंट असतात टोटल, त्यामध्ये इन डिटेल काय असू शकते एखाद्या पेजवर, या सगळ्यांचा फर्स्ट नेम लास्ट नेम हा, ते लॉग इन मोबाईल पेज नंबर. झालं. आता फक्त आपल्या प्रोजेक्ट मध्ये लॉग इनच पेज असेल का, असे आपल्या प्रोजेक्ट मध्ये डिफरंट पेजेस असतील.
मग त्या पेजेसमध्ये आता पर्टिक्युलर फंक्शनॅलिटीच्या काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह सिनॅरिओ असू शकतात किंवा याचा आपण विचार करायला हवा, ते सगळं इन डिटेल मेन्शन असेल फंक्शनल रिक्वायरमेंटमध्ये. नंतर फंक्शनल फ्लो डायग्राम मध्ये ऍप्लिकेशन कसं ट्रॅव्हल करणार आहे, ठीक आहे, कोणत्या पर्टिक्युलर मॉड्यूलची दुसऱ्या मॉड्यूलवर डिपेंडन्सी आहे का, त्या केसमध्ये मग त्या मॉड्यूलनी कसं बिहेव करायला पाहिजे. जसं आपण स्टेट आणि कंट्री यामधलं एक एक्झाम्पल बघितलं असेल, जर तुम्ही कंट्री सिलेक्ट केली नाही तर तुमचं स्टेटची जी ड्रॉपडाऊन आहे ती व्हिजिबल नसायला पाहिजे, ठीक आहे. अशा काही ज्या डिपेंडन्सीज आहेत त्याचा विचार मग फंक्शनल फ्लो डायग्राम मध्ये होतो. त्यानंतर आपण यूज केसेस बघितलं होतं. यूज केसेस मध्ये 2 इम्पॉर्टंट पॉइंट आहे, म्हणजे यूज केसेसचे ते पार्टच आहेत असं तुम्ही बोला. काय काय बघितलं होतं आपण यूज केसेस मध्ये? गाईज, यूज केसेस हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके, यूज केसेसलाच युजर स्टोरी पण बोलतात अजाईल मध्ये जाऊ तेव्हा, आणि तुम्ही त्यावरच वर्क करणार आहे डेली लाईफ मध्ये. यूज केसेस मध्ये 2 Description and acceptance criteria. एक्झॅक्टली. तर डिस्क्रिप्शन मध्ये इन डिटेल फंक्शनॅलिटी कशी असेल, काय एक्सपेक्ट आहे, सगळं दिलेलं असेल. आणि ऍक्सेप्टन्स क्रायटेरियामध्ये मग त्याचे जे पॉसिबल सिनॅरिओज आहेत ते दिलेले असतात, ठीक आहे. एक दिलेला असेल तर आपल्याला मग त्याचं अपोजिट साईडला विचार करावा लागतो, निगेटिव्ह कसं बनेल, मग तुम्हाला राईट करावा लागतात सिनॅरिओज. ते सगळं ऍक्सेप्टन्स क्रायटेरियामध्ये असतं. त्यानंतर आपण स्नॅपशॉट बघितले होते. तर स्नॅपशॉट मध्ये सिम्पली त्यांच्याकडे काही टूल असतात, तर त्यांनी एक ते डमी डिझाईन बनवतात. तर ती डमी डिझाईन टेस्टर्स, डेव्हलपर यांना काय होतं, एक हेल्प करते की सिनेरिओ डिझाईन करायला कसं असेल, कसं असायला हवं, ठीक आहे. तर त्यासाठी ते स्नॅपशॉट डिझाईन करत असतात. ओके, तर ह्या 4 गोष्टी सिम्पली SRS मध्ये आहेत, एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे युजर स्टोरी. तुमची यूज केसेस बोला किंवा युजर स्टोरी बोला, तर त्यामध्ये काय फॅक्टर्स असतील हे लक्षात ठेवा. त्यानंतर गाईज आपण नेक्स्ट मॉड्यूल बघूया. आता नेक्स्ट मॉड्यूलकडे जाऊया. तर SDLC आपलं झालं आहे. हे एक जनरलाइज मॉड्यूल आहे, आपण बोलू शकतो, प्रोसिजर आहे. ह्या 6 स्टेजेस ऍज इट इज आपल्याला अदर मॉड्यूलमध्ये पण फॉलो करायचे आहेत. इम्प्लिमेंटेशन कसं चेंज होत आहे त्यावर आपण फोकस करूया. या व्यतिरिक्त आता जे आपण हे नेक्स्ट 3 मॉड्यूल बघणार आहे, तर या नेक्स्ट 3 मॉड्यूलसाठी आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये काही एक रोल नसणार आहे, ठीक आहे. बिकॉज आपला हा अप्रोच असणार आहे की आपण अजाईल मध्ये काम करतो, ठीक आहे. अजाईल ही एक 95% चालणारी आजकाल इंडस्ट्रीमध्ये प्रोसेस आहे, ठीक आहे. आणि अजाईल मॉड्यूल हे फक्त टेस्टर्स, डेव्हलपर्स यांच्यासाठीच नसतं, तर ते प्रोजेक्ट मॅनेजर, आपले स्क्रम मास्टर, डिलिव्हरी मॅनेजर यांचं पण वर्क ट्रॅकिंग करायसाठी मग अजाईल मध्ये डिफरंट मॉड्यूल्स आहेत, ठीक आहे. वेगवेगळे बोर्ड्स आहेत, तर त्यांच्यासाठी पण ते युजफुल आहे. तर त्यामुळे अजाईलच फॉलो होतं. तर हे 3 आपण आपल्या माहितीसाठी शिकणार आहे, ठीक आहे. की तुम्हाला माहिती असायला हवं टेस्टिंगची हिस्ट्री काय आहे, कसं कसं फ्लो करतं, कोणत्या टाइमला कोणते मॉड्यूल यूज होतात. जसं की आता वॉटरफॉल जे आहे हे रिक्वायरमेंट क्लिअर असताना यूज होतं. तर आता जे काही काही असे स्मॉल प्रोजेक्ट असतात, रिसर्च वगैरेचे प्रोजेक्ट, आर्मीचे प्रोजेक्ट, मिलिटरीचे प्रोजेक्ट, अशा काही प्रोजेक्टमध्ये हे यूज होताच, पण खूप रेअर केसमध्ये. म्हणजे आपल्याला कधी त्यावर काम करायला चान्स मिळेल याची काहीच गॅरंटी नाहीये. ओके, आपण अजाईलच फॉलो करणार आहे आणि अजाईललाच फोकस करणार आहे. बट आपण याचा एक ओव्हरव्ह्यू घेऊया, ठीक आहे. यामध्ये 2 लेक्चर गेले तरी चालतील, बट आपल्याला माहिती असायला हवं. तर एका पॉइंटला जाऊन तुम्हाला व्ही मॉडेल मध्ये थोडं कन्फ्युजन झालं, फिश मध्ये थोडं कन्फ्युजन झालं, तर तुम्ही त्याचं एक प्रेशर घेऊ नका की याचं कसं मी सांगू शकेल की नाही. बिकॉज जर तुम्हाला एखाद्याने क्वेश्चन विचारलंय तर तुम्ही सांगू शकता की माझा 3 इयर्स एक्सपिरियन्स आहे आणि मी अजाईललाच फॉलो केलाय, तर फिश विषयी मला माहिती नाहीये. तर ते एक ऍक्सेप्टेबल आन्सर असतं, ठीक आहे. तिकडे काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर आपण वॉटरफॉल बघूया. वॉटरफॉल मध्ये काय आहे की एक सिक्वेन्शियल मॉडेल आहे. सिक्वेन्शियल मॉडेल इन द सेन्स, याची आपण डायग्रामच बघा, तुमच्या लक्षात येईल. जसं की यामध्ये एका स्टेज नंतर दुसरी स्टेज, जसं आपण SDLC मध्ये बघितलं तसंच फॉलो होत आहे. फक्त चेंज काय होईल की जसं इकडे आपण BRS बनवतो त्यानंतर नेक्स्ट फेजला जातं, ठीक आहे. जर काही ऑन टाइम चेंजेस असले SDLC मध्ये किंवा अदर मॉड्यूल मध्ये तर ते ऍक्सेप्ट केले जातात किंवा चेंजेस केल्या जातं. बट वॉटरफॉलच्या केसमध्ये असं होत नाही. वॉटरफॉलच्या केसमध्ये सर्वात पहिली रिक्वायरमेंटच ही असते की प्रत्येक लेवलमध्ये काय बोलू शकतो आपण, त्या लेवलचं वर्क त्याच लेवलला झालं पाहिजे. म्हणजे आपण इकडे रिव्हर्ट बॅक करून काहीही चेंजेस करू शकत नाही. त्यामुळे इथे सगळ्यात पहिली डिमांड ही असते की तुमच्या रिक्वायरमेंट ह्या इनिशियल लेवललाच क्लिअर असायला हव्यात, तरच तुम्ही वॉटरफॉल मॉडेल तुमच्या प्रोजेक्टसाठी चूज करू शकता. ओके, म्हणजे एकतर तुमच्या रिक्वायरमेंट ह्या
इनिशियल लेवललाच क्लिअर असायला हव्या. म्हणजे मग कस्टमर येत आहे ऑन टाइम काहीतरी चेंजेस सांगत आहे तर त्या ऍक्सेप्टेबल नाही नसतात इकडे. ठीक आहे. प्रोजेक्ट स्टार्ट करायच्या आधीच त्याच्या रिक्वायरमेंट क्लिअर असायला लागतात. त्यासाठी कोणती टेक्नॉलॉजी यूज होणार आहे, ह्युमन रिसोर्स किती असणार आहे, टाइम किती लागणार आहे, हे सगळं आधीच डिसाईड असतं. हे सगळं क्लिअर असेल तरच वॉटरफॉल मॉडेल जे आहे ते चूज केलं जातं पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी. ठीक आहे. त्यामुळे त्याला एक क्लासिकल मॉडेल पण म्हटलं आहे. म्हणजे काय होतं की जेव्हा रिक्वायरमेंट क्लिअर असतील तेव्हाच ह्या यूज होतात. ठीक आहे. आणि सिक्वेन्शियल अप्रोच इथे आहे. म्हणजे जर तुम्ही रिक्वायरमेंट फेजला क्लिअर असाल तरच मग तुम्ही नेक्स्ट फेजला मूव्ह करू शकता. आणि मग तुम्ही रिव्हर्ट बॅक करू शकत नाही रिक्वायरमेंट स्टेजला की चलो आता रिक्वायरमेंट आल्या आहेत न्यू रिक्वेस्ट तर त्या ऍड करून घ्या लिस्टमध्ये. असं इकडे पॉसिबल नाही आहे. तुम्ही अनालिसिस फेजला तुमचं वर्क करत असाल आणि मग अनालिसिस डन झाल्यावर नेक्स्ट फेजला जात असाल डिझाईनला तर त्या टाइमला तुम्ही अनालिसिस फेजमध्ये जाऊन काहीही चेंजेस करू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे तुम्ही असं बोलू शकता इकडे की एका फेजला जर वर्क डन झाला तर ते नेक्स्ट फेजला डिलिव्हर होतं. ठीक आहे. म्हणजे या फेजेसचं जेही फर्स्ट फेजेसचं जेही आउटपुट असेल ते नेक्स्ट फेजेससाठी काय आहे गाईज, इनपुट आहे. ठीक आहे. आणि मग या केसमध्ये काय होईल, तुम्ही इनपुट घ्याल प्रिव्हियस फेज पासून पण मग त्यामध्ये काहीही चेंजेस करू शकत नाही. ओके. प्रिव्हियस फेजला जाऊन लक्षात येत आहे. इन्फॉर्मेशन गॅदरिंग मध्ये सगळ्यात पहिले रिक्वायरमेंट क्लिअर असतील तरच वॉटरफॉल मॉडेल फॉलो करायचं डिसाईड करतील. ठीक आहे. तर ते कोण डिसाईड करेल तर ते क्लायंट आणि प्रोजेक्ट टीम कंपनी यांच्यामधलं डिस्कशन असेल, त्यांचं डिसिजन असेल. त्यांच्या रिक्वायरमेंट क्लिअर असल्या तरच वॉटरफॉल मॉडेल ते फॉलो करतात. ओके. जशा रिक्वायरमेंट क्लिअर आहेत मग अनालिसिस फेजला जातं. अनालिसिस फेजमध्ये त्याचं 100% अनालिसिस केलं जातं. त्या फेजेस मध्येच ते रिव्ह्यू होतात. कारण आपण इकडे बघत आहे की आपण रिव्हर्ट बॅक करू शकत नाही. तर प्रत्येक फेजला केअरफुली वर्क करणं आणि ते करेक्ट वे मध्ये झालं आहे का हे रिव्ह्यू करणं किंवा क्रॉस चेक करणं तुम्ही बोला हे गरजेचं असतं. ठीक आहे. असं नाही होत ना की जर त्यांनी अनालिसिस करून सोडून दिलं जस्ट. जर त्यांची मायनरी मिस्टेक असेल तर त्यांना हे लक्षात घ्यायला हवं की नंतर आपण इकडे बॅक येऊन हे चेंजेस करू शकत नाही. त्यामुळे एक तिथं गरज असते की त्या जसं वर्क झालंय ते क्रॉस चेक करतील, त्याच फेजेसला रिव्ह्यू करतील. ठीक आहे. हे एक प्रकारे वॉटरफॉल मॉडेलचं फीचर आहे असंही बोलू शकतो आपण. जसं मग तू त्यांचं रिव्ह्यू झालं, फायनल झालं, नेक्स्ट फेजेसला SRS डिलिव्हर होईल. ठीक आहे. आता गाईज इथे सिक्वेन्शियल मॉडेल आहे हे तर काय होईल की SRS जे आहे ते डिझायनर टीम सोबत शेअर होईल बट अदर टीमला तोपर्यंत वेट करावा लागेल. ठीक आहे. कारण आपण जसं की आधीच बघितलंय हे एक सिक्वेन्शियल मॉड्यूल आहे. तर जसं SDLC मध्ये SRS तीनही टीम सोबत शेअर होतं. म्हणजे काय झालं की अनालिसिस फेज मधून इकडे डिझाईन टीमला, टेस्टिंग टीमला आणि कोडिंग टीमला आपण एक जम्प केलं, SRS शेअर केलं SDLC मध्ये. ओके. बट इकडे सिक्वेन्शियल मॉड्यूल आहे तर वॉटरफॉल मध्ये हा अप्रोच फॉलो होत नाही. वॉटरफॉल मध्ये जसं SRS बनलं तर ते आधी डिझाईन टीम सोबतच शेअर होते. तोपर्यंत कोडर आणि टेस्टरला वेट करत राहावं लागतं. ठीक आहे. हा याचा एक ड्रॉबॅक आहे आपण असं म्हणू शकतो. मग जसं त्यांच्याकडे SRS आलं डेव्हलपर्स टीमकडे नंतर ते कोडिंग स्टार्ट करतात. त्यांची कोडिंग होईपर्यंत टेस्टर स्टेबलच असतात. त्यांना बसूनच राहावं लागतं. ठीक आहे. त्यांच्याकडे काही इनपुटच नसतं. मग जेव्हा त्यांच्याकडे फायनल बिल्ड येतं, यांच्या सगळ्या रिव्ह्यू झाल्या, कोड रायटिंग झाली, कोड रिव्ह्यू झाला, रिक्वायरमेंट सोबत मॅच करून झालं, ते शुअर असले की मग ते शेअर करतात टेस्टिंग टीम सोबत. मग टेस्टिंग टीम त्यांचं टेस्ट केस रायटिंग, एक्झिक्युशन जे पण आहे, डिफेक्ट रेज करणं, रिझॉल्व्ह करणं, ह्या त्यांच्या ऍक्टिव्हिटी स्टार्ट करतात टेस्टिंग टीम. ओके. तर या फेज मध्ये काय होत आहे गाईज की एक प्रत्येक प्रिव्हियस लेवलवर नेक्स्ट लेवलची डिपेंडन्सी झालेली आहे. ओके. म्हणजे सिक्वेन्स नुसारच वर्क होत आहे. असं होत नाहीये की अनालिसिस फेजनं काहीतरी इनपुट टेस्टरला प्रिव्हियसलीच दिलं आणि मग ते टेस्ट केसेस राईट करतील. तर ते वॉटरफॉल मध्ये पॉसिबल नाहीये. एक स्टेप बाय स्टेप फ्लो इथं फॉलो होतं. म्हणूनच याला क्लासिकल आणि सिक्वेन्शियल मॉड्यूल म्हणतात. ओके. फर्स्टली इन्फॉर्मेशन गॅदर झाल्यानंतर त्या फेजचं जेही आपण BRS बनवत आहे ते म्हणजे या पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन गॅदरिंग फेजेसचं काय झालं, आउटपुट झालं. तेच आउटपुट म्हणजे नेक्स्ट फेजेस अनालिसिस फेज साठी काय ठरेल, इनपुट ठरेल. मग अनालिसिस फेज मध्ये आपण काय प्रिपेअर करत आहे, SRS प्रिपेअर करत आहे.
तर SRS हे अनालिसिस फेजचं आउटपुट झालं आणि तेच आउटपुट मग डिझाईन फेजसाठी काय असेल, इनपुट असेल. म्हणजे आपण इकडे हे बोलू शकतो की आउटपुट ऑफ प्रिव्हियस फेज इज द इनपुट टू द, काय बोलू शकतो आपण, नेक्स्ट फेजेस साठी ते इनपुट असेल. लक्षात आलंय का तुमच्या, की जे प्रिव्हियस फेजचं आउटपुट असेल ते नेक्स्ट फेज साठी इनपुट असेल. गाईज लक्षात येत आहे का? हो. नाही. Yes. राईट. म्हणजे पहिल्या फेजचं आपलं आउटपुट काय असेल, BRS डॉक्युमेंट, करेक्ट. मग ते अनालिसिस फेज साठी इनपुट असेल, त्यालाच रेफर करून SRS प्रिपेअर्ड होईल. मग सेकंड लेवलचं आउटपुट काय असेल, SRS डॉक्युमेंट. ते डिझाईन फेज साठी काय असेल, इनपुट ठरेल ना, त्यावरच ते डिझाईन प्रिपेअर्ड करतील, हाय लेवल लो लेवल. मग हाय लेवल लो लेवल डिझाईन हे कोडिंग फेज साठी काय असेल, एक प्रकारे इनपुट असेल, त्यावर मग ते वर्क स्टार्ट करतील. आणि फायनली त्यांचं जेही डेव्हलपमेंट होईल, त्यांचं ऍप्लिकेशन रेडी होईल, URL टेस्टिंग टीम सोबत शेअर होईल, तर ते टेस्टिंग टीम साठी काय असणार आहे, इनपुट असणार आहे. ओके. तर असा एक सिक्वेन्शियल फ्लो वॉटरफॉल मध्ये फॉलो केलेला असतो. तर आता वॉटरफॉल मॉडेल आपण कोणत्या कोणत्या प्रोजेक्ट साठी यूज करू शकतो, ठीक आहे, किंवा आपण कधी यूज करू शकतो. तर सगळ्यात पहिले तर असेल की आपल्याला ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या इनिशियल लेवललाच क्लिअर असायला हव्या. ओके. आपण इकडे ऑन टाइम चेंजेस ऍक्सेप्ट करत नाही, ठीक आहे. छोटे मोठे जेही चेंजेस असतील ते ऑन टाइम चेंज आपण ऍक्सेप्ट करत नाही वॉटरफॉल मध्ये. दुसरं म्हणजे ऍप्लिकेशन छोट्याच ऍप्लिकेशन साठी यूज होतं, ठीक आहे, आणि कॉम्प्लिकेटेड साठी पण यूज होत नाही. बिकॉज काय असतं की जर ऍप्लिकेशन कॉम्प्लिकेटेड असले तर त्यामध्ये काहीतरी फ्रिक्वेंटली चेंजेस ऍडच करावे लागतात, जे की वॉटरफॉल मध्ये पॉसिबल नाही आहे. त्यामुळे ऍप्लिकेशन हे कॉम्प्लिकेटेड नसायला हवं, ठीक आहे. हे पण याची एक रिक्वायरमेंट आपण बोलू शकतो. प्रोजेक्टचं ड्युरेशन मिनिमम 3 months to 6 months वॉटरफॉल मध्ये असतं, ठीक आहे. या व्यतिरिक्त प्रोजेक्टचं ड्युरेशन वाढत नाही. तर असे जे शॉर्ट प्रोजेक्ट असतात त्यासाठीच वॉटरफॉल मॉडेल यूज होतं. मॅक्झिमम ड्युरेशन 6 months असू शकतं. त्यानंतर रिक्वायरमेंट क्लिअर असायला हव्या, हे आपण बघितलंच. एन्व्हायरमेंट स्टेबल असायला हवं. तर प्रोजेक्ट कॉम्प्लिकेटेड नसतात ऑब्व्हियसली, तर एन्व्हायरमेंट आणि ह्या गोष्टीचा विचार आधीच केलेला असतो. एन्व्हायरमेंट स्टेबल असायला हवं, ही प्री रिक्वायरमेंट पण आहे, ठीक आहे. तर एन्व्हायरमेंट स्टेबल असायला हवं तरच आपण वॉटरफॉल मॉडेल फॉलो करतो. त्यानंतर जे आपण टेक्नॉलॉजी आणि टूल्स आहेत ते डायनामिक नकोत. डायनामिक नकोत म्हणजे काय असतं, अदर प्रोजेक्ट मध्ये जर काही छोटे मोठे चेंजेस आले तर बऱ्याचदा टेक्नॉलॉजी आणि टूल्स चेंज करतात. जसं की प्रिव्हियसली ते अदर लँग्वेज यूज करत असतील, मग त्यांना काहीतरी असं कॉम्प्लेक्सिटी येते कोणत्या तरी फंक्शनालिटी मध्ये की जिकडे ते डिझाईन करू शकत नाही. म्हणजे काही लँग्वेजेस अशा आहेत ज्या पर्टिक्युलर फंक्शनालिटीला सपोर्ट करत नाही. आपण त्या लँग्वेज मध्ये ते अचीव करू शकत नाही पर्टिक्युलर, ठीक आहे. डेव्हलपर्सचा पार्ट आहे, बट हे फॅक्टर्स असतात. तर त्या केसमध्ये मग ते काय करतात, थोडा दुसऱ्या लँग्वेजचा यूज करतात त्या पर्टिक्युलर फंक्शनालिटीसाठी. मग ते एक मिक्स टाईप ऑफ त्यांचा प्रोजेक्ट चालतो. म्हणजे एकाच लँग्वेजवर डिपेंडन्सी न राहता वेगवेगळे टूल्स टेक्नॉलॉजीज यूज करतात. एक आपण बोलू शकतो बॅकएंड सपोर्ट घेतात. तर असं जर काही असेल तर हे वॉटरफॉल मध्ये पॉसिबल नाही आहे, ठीक आहे. त्यामुळे इथे काय असतं की जर आपल्याला आधीच क्लिअर असावं लागतं की हीच टेक्नॉलॉजी यूज होणार आहे, आपण हेच एंड पर्यंत फॉलो करणार आहे. इन शॉर्ट, आपण जेही टूल्स किंवा टेक्नॉलॉजी यूज करणार आहे ती स्टेबल असायला हवी, ठीक आहे. जर असे काही चेंजेसची गरज पडत असेल, काही टूल्स किंवा लँग्वेजेस चेंज करण्याची, कधी कधी डेटाबेस चेंज करण्याची, तर मग आपण वॉटरफॉल फॉलो नाही करू शकत. नंतर आहे की जेही रिसोर्सेस असतील वॉटरफॉल मध्ये ते एक ट्रेन असायला हवे. म्हणजे असं नको की त्यांना नॉलेजच नाही आणि आपण टाकत आहे. कारण गाईज आपण जसं आधीच डिस्कस केलं की या मॉड्यूलचं ड्युरेशनच मुळात खूप कमी आहे, 3 months किंवा 6 months, ठीक आहे. तर या ड्युरेशन मध्येही आपण असे काही रिसोर्सेस प्रोजेक्ट मध्ये टाकत असू की ज्यांना प्रिव्हियसली काही माहीतच नाही आहे, त्यांना ट्रेनिंगची गरज आहे, केटीची गरज आहे. तर एवढ्या कमी ड्युरेशनचा प्रोजेक्ट आहे आणि त्यामध्येही जर ते ट्रेनिंग आणि केटी या गोष्टीवरच फोकस करत असतील तर मग काय बोलू शकतो आपण, पर्टिक्युलर ड्युरेशन मध्ये ते प्रोजेक्ट कम्प्लीट नाही करू शकत, ठीक आहे. त्यामुळे इथे ही एक रिक्वायरमेंट असते की अशा गोष्टीवर टाइम वेस्ट व्हायला नको. आपलं पर्टिक्युलर जे टार्गेटिव्ह ड्युरेशन आहे त्यामध्येच प्रोजेक्ट कम्प्लीट व्हायला हवा. म्हणून जेही रिसोर्स असतील ते ऑलरेडी ट्रेन रिसोर्स इकडे काय करतील, आपण बोलू शकतो या प्रोजेक्टसाठी ऑलरेडी ट्रेन रिसोर्सेसलाच हायर करतील, ठीक आहे.
तर हे HDLC मध्ये आता आपण वॉटरफॉल बघितलं, तर यावरून तुम्हाला काय वाटतं, याचे डिसएडव्हान्टेज काय असू शकतात? काहीच? आपण एकदा सगळं रेडी झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही एडिट नाही करू शकत जर काही एडिट रेस झाला तर. येस, म्हणजे ऑन टाइम चेंजेस पॉसिबल नाहीये. ठीक आहे. सेकंड आपण म्हणू शकतो की हे कॉम्प्लिकेटेड प्रोजेक्टसाठी यूज करू नाही शकत आपण, तोही एक प्रकारे त्याचा ड्रॉबॅक्सच आहे. ठीक आहे. आणि आणखी काय बोलू शकतो आपण की रिस्क हाय आहे. ठीक आहे. चेंज आपण ऍक्सेप्ट करत नाही ते तर आहेच. आणि हे पण आहे की आपण एखाद्या प्रिव्हियस फेजला बॅक जाऊन काहीतरी चेंजेस करू शकत नाही. ठीक आहे. तर ते पण एक प्रकारे त्याचा काय झाला, ड्रॉबॅकच झाला. त्यानंतर ऍडव्हान्टेज काय काय असू शकतात? याचे ऍडव्हान्टेज भरपूर आहेत फिश मॉड्यूलचे, तुम्ही सांगा. ठीक आहे, तुमच्या समोरच आहे. सगळ्यात पहिले तर हे इझी टू यूज आहे आणि सिम्पल असेल. ठीक आहे, बिकॉज रिक्वायरमेंट आधीच क्लिअर असतील. अदर प्रोजेक्ट मध्ये कसं असतं, जर तिकडे ऑन टाइम रिक्वायरमेंट काही अदर मॉड्यूलमध्ये ऍक्सेप्ट होतात, मग त्या केसमध्ये पण कधी कधी कॉम्प्लेक्सिटी वाढत जाते. जसं की आपण प्रिव्हियसली प्लॅन केलेलं असते, आपण हे असं असं वर्क करूया, अशी टेस्टिंग अशी डिझाईन करूया. मग काहीतरी ऑन टाइम रिक्वायरमेंट येतात क्लायंटकडनं, मग त्या परत छोट्या छोट्या रिक्वायरमेंट त्यामध्ये इंटिग्रेट करायच्या असतात. मग या केसमध्ये त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टची कॉम्प्लेक्सिटी वाढते. ठीक आहे. तर ती गोष्ट वॉटरफॉल मध्ये होत नाही. ऑन टाइम रिक्वायरमेंट ऍक्सेप्ट केल्या नसल्यामुळे आधीच सगळं क्लिअर असतं आणि अंडरस्टँडेबल असतं. तर त्यामुळे ज्या ऑन टाइम न्यू चेंजेस ऍक्सेप्ट केल्यानंतरची जी कॉम्प्लेक्सिटी होऊ शकते ती इकडे आपल्याला फेस करावी लागत नाही. ठीक आहे. त्यानंतर काय होतं की इकडे एका फेजमध्ये आपण परत जाऊ शकत नाही, त्यामुळे त्या पर्टिक्युलर फेजेसलाच एक ट्राय केलेलं असतं की त्यांचं वर्क झाल्यानंतर परत त्याला एकदा क्रॉस चेक करायचं, म्हणजे त्याला रिव्ह्यू करायचं. तर यामुळे काय होतं की ज्या छोट्या छोट्या सिली मिस्टेक्स असतात अदर मॉड्यूलमध्ये, की ठीक आहे होत आहे वर्क, मग नंतर डेव्हलपर सोडून देतात, मग टेस्टर्स फाइंड करतात, तर अशा गोष्टीचे चान्सेस इकडे कमी असतात. बिकॉज हे काय करतात, त्या फेजेसला त्यांचं वर्क झाल्यानंतर परत क्रॉस चेक करतात, काही सुटलं का, आपल्याला काही चेंजेस करायचे आहेत का, रिक्वायरमेंट मॅच झाल्या आहेत की नाही. तर ही जी रिव्ह्यू प्रोसेस आहे, यामुळे एक आपण बोलू शकतो की तिकडे मिस्टेक व्हायचे चान्सेस थोडे कमी होऊन जातात. ठीक आहे. म्हणजे ते एक रिव्ह्यू आपण सतत करत राहतो त्याच लेवलला, कारण आपल्याला माहिती असतं की आपण परत तिकडे जाऊन काही चेंजेस करू शकत नाही. बट याचा अर्थ असा नसतं की हे 100% एरर फ्री असेल किंवा मिस्टेक होणारच नाही. ठीक आहे, त्या ऑलवेज असतातच. नंतर रिक्वायरमेंट क्लिअरली डिफाईन्ड असतात, हा पण याचा ऍडव्हान्टेजच आहे. यानंतर काय असू शकतं, गाईज या प्रत्येक फेजेसचा आउटपुट काय असणार आहे हे पण आपल्याला आधीच माहिती असतात, राईट. म्हणजे जसे की अदर मॉड्यूल असतात, जर आपण अजाईल जेव्हा फॉलो करू त्यामध्ये मोस्टली त्याचा फीचर्स हेच आहे की ऑन टाइम चेंजेस जे आहेत ते ऍक्सेप्ट होतात. कधी कधी डेव्हलपरला काही डिझाईन दिलेला असतात आणि त्यामध्ये पण ऑन टाइम चेंजेस होतात. तर अशा गोष्टी इकडे होत नाहीत. त्यामुळे डेव्हलपर जर कोडिंग करत असेल तर त्याला ऑलरेडी क्लिअर असतं की ही डिझाईन आहे, ही रिक्वायरमेंट आहे, त्याला तशीच करायची आहे. तर ती जी एक क्लॅरिटी असते तोही एक ऍडव्हान्टेजच आहे. ठीक आहे, असे काही चेंजेस इकडे होत नाही. त्याचं डॉक्युमेंटेशन हे रेडीच असतं अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. तर असं डॉक्युमेंटेशन मध्ये पण त्यांना काही चेंजेस करावे लागत नाही, कारण बऱ्याचदा असं होतं अदर मॉड्यूल्स मध्ये, जर असे छोटे काही चेंजेस आले तर त्यांना होल सिनारिओज चेंज करावे लागतात कोडिंग पासनं. मग त्यांना डॉक्युमेंटेशन अपडेट करावं लागतं, काही एन्व्हायरमेंट व्हेरिएबल अशा प्रकारच्या काही गोष्टी असतात टेस्टर डेव्हलपरच्या रिलेटेड, काही डे ऑफचे तिकीट असतात, म्हणजे जे डेटाबेस वगैरे वर्क चालतं त्यामध्ये पण खूप मेजर चेंजेस करावे लागतात. तर हे सगळी कॉम्प्लेक्सिटी वॉटरफॉल मॉडेलमध्ये आपल्याला फेस करावी लागत नाही. ठीक आहे. वॉटरफॉल क्लिअर आहे. एकतर हे क्लासिकल सिक्वेन्शियल मॉड्यूल असतं, यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप जर्नी फॉलो करतो. प्रिव्हियस स्टेजचं आउटपुट हे नेक्स्ट स्टेजसाठी इनपुट असतं. ओके. रिक्वायरमेंट ऑलरेडी क्लिअर असतात इनिशियल लेवलला. त्यानंतर प्रत्येक फेज मध्ये रिव्ह्यू प्रोसेस ही होते. त्यामुळे आपण बोलू शकतो की आपण असं बोलू शकतो की एक एरर फ्री किंवा एरर फ्री किंवा डिफेक्ट फ्री आपण इनपुट किंवा इनपुट नेक्स्ट लेवलसाठी प्रोड्यूस करू शकतो. ठीक आहे. बिकॉज आपण इथे डिस्कस केलाय एका लेवलचं आउटपुट हे नेक्स्ट फेजेससाठी इनपुट असतं. तर जेव्हा आपण रिव्ह्यू प्रोसेस करत आहे तर एक एरर फ्री किंवा एक कमी मिस्टेक असलेलं आपण हे इनपुट नेक्स्ट लेवलसाठी देऊ शकतो. ओके. बिकॉज एका लेवलचं आउटपुट हे नेक्स्ट लेवलसाठी इनपुट आहे.
त्यामुळे जर प्रिव्हियस लेवललाच वर्क करेक्ट वे मध्ये झालं असेल तर नेक्स्ट लेवलमध्ये तेवढे प्रॉब्लेम्स फेस करावे लागत नाहीत. आणि जेव्हा आपण डिसएडव्हान्टेजची गोष्ट करतो तर एक आहे इकडे की सर्वात पहिले तर काय होतं की इथे सायमल्टेनियसली वर्क होत नाही. म्हणजे जोपर्यंत डेव्हलपर्स त्यांचं काम करत आहे तोपर्यंत टेस्टर्सला स्टेबल बसावं लागतं. डिझायनर जोपर्यंत त्यांचं काम करत आहे तोपर्यंत डेव्हलपर्सला स्टेबल बसावं लागतं. तर हा याचा एक डिसएडव्हान्टेज आहे. ओके. त्यानंतर आपण ऑन टाइम चेंजेस एक्सेप्ट करू शकत नाही. हा पण एक डिसएडव्हान्टेज आहे वॉटरफॉलचा. कळलं सगळ्यांना वॉटरफॉल? हो मेघा. ठीक आहे. येस. तर गाईज हे सिंपल मॉड्यूल आहे. यावर आपल्याला काही क्वेश्चन आला येणारही नाही आहे. जर आपल्याला एखादाच आलं तर ऍडव्हान्टेज विचारला तर विचारला. त्यामध्ये हे सांगायचं की आपण वर्क केलेलं नाहीये. त्यानंतर नेक्स्ट आहे फिश मॉडेल. ठीक आहे. फिश मॉडेल्स मध्ये पण 6 स्टेजेस असणार आहे आणि फिश मॉडेल्स मध्ये व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन ही प्रोसेस फॉलो होत असते. ठीक आहे. डायग्राम सगळ्यांना व्हिजिबल आहे. तर आय डोंट नो की यामागे काय लॉजिक आहे, डायग्राम अशी डिझाईन केलाय, पण हे असं दिसतं त्यामुळेच याला एक फिश मॉडेल म्हटलेलं आहे. तर यामध्ये काय होत असतं की प्रत्येक फेजेस मध्ये रिव्ह्यू प्रोसेस होत असते. ठीक आहे. ज्या पहिल्या 4 फेजेस आहेत जसं की इन्फॉर्मेशन गॅदरिंग आहे, अनालिसिस, डिझाईन आणि कोडिंग, या 4ही फेजेस मध्ये रिव्ह्यू प्रोसेस होत असते. रिव्ह्यू म्हणजे काय आहे गाईज? एक सिम्पली आपण क्रॉस चेक करताय. आपण आपलं जेही वर्क केलं त्याला क्रॉस चेक करत आहे, व्हेरीफाय करत आहे. ठीक आहे. त्यालाच रिव्ह्यू प्रोसेस बोलायचं. त्यानंतर टेस्टिंग आहे. टेस्टिंग फेजेस मध्ये काय केलं जातं? व्हॅलिडेशन केलं जातं. व्हॅलिडेशन केलं जातं म्हणजेच काय केलं जातं की ज्या रिक्वायरमेंट नुसार आपण वर्क केलं आहे तर एक्झॅक्टली तसंच आउटपुट येत आहे की नाही ते आपण व्हॅलिडेट करतो की रिक्वायरमेंट काय होत्या, तशी डिझाईन डेव्हलपमेंट झाली आहे तर मग त्याचं एक्सपेक्टेड आउटपुट तुम्हाला मिळत आहे की नाही हे व्हॅलिडेट केलं जातं. ठीक आहे. इकडे व्हेरिफिकेशन केलं जातं म्हणजे क्रॉस चेक केलं जातं आणि व्हॅलिडेट केलं जातं म्हणजे ऍक्च्युअल रिझल्ट तुम्हाला भेटला आहे का अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट हे टेस्ट केल्या जातं. टेस्ट केल्या जातं म्हणजेच व्हॅलिडेट केल्या जातं. ओके. इकडे रिव्ह्यू म्हणजेच क्रॉस चेक आहे, इकडे व्हॅलिडेट करत आहे म्हणजेच टेस्ट करत आहे. ऍक्च्युअल आपल्याला एक्सपेक्टेड रिझल्ट भेटत आहे की नाही हेच आपण इकडे व्हॅलिडेट करत आहे. तर इन सिम्पली कोडिंग फेज पर्यंत काय असते? रिव्ह्यू प्रोसेस असते. या रिव्ह्यू प्रोसेसलाच तुम्ही व्हेरिफिकेशन बोलू शकता आणि ही एक स्टॅटिक प्रकारची टेस्टिंग असते. ठीक आहे. स्टॅटिक टेस्टिंग म्हणजे काय की त्यामध्ये काही चेंजेस होत नाहीत. ठीक आहे. तर ही एक स्टॅटिक टेस्टिंग असते. म्हणजे एकदा करतात, आता डिझाईन लेवलला एकदा टेस्टिंग झाली की मग नेक्स्ट फेजला जातं. मग नेक्स्ट फेज कोडर जसं डेव्हलपमेंट होते आणि डेव्हलपमेंट झाल्यानंतर प्रत्येक छोट्या छोट्या मॉड्यूलवर त्यांनी कोडिंग केलेलं असते. त्यानंतर ते काय करतात? त्या छोट्या छोट्या मॉड्यूलला क्रॉस व्हेरीफाय करतात हाय लेवलला. म्हणजे ते टेस्टर्स सारखे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सिनारिओ हे बघत नसतात. फक्त बघतात की लॉग इन पेज असेल त्यावर एवढ्या फंक्शनॅलिटी दिलेल्या असतील, त्या प्रत्येक फंक्शनॅलिटीसाठी रिक्वायरमेंट नुसार त्यांनी कोडिंग केले आहे का आणि ते वर्क करत आहे का हे हाय लेवलला ते टेस्ट करतात. आता हे जे असं टेस्ट करतात छोटे छोटे मॉड्यूल कोडिंग केल्यानंतर याला बोलतात गाईज युनिट टेस्टिंग. ठीक आहे. जसं की आता हे एक होम पेज असेल, या होम पेज मध्ये ह्या टॅब दिसत आहेत तुम्हाला. ठीक आहे. तो कोडर या छोट्या मॉड्यूलवर काहीतरी कोडिंग परफॉर्म करेल आणि त्याला एक क्रॉस व्हेरीफाय करेल. ठीक आहे. त्यालाच तुम्ही व्हेरिफिकेशन प्रोसेस बोला. त्यानंतर सेकंड मॉड्यूललाही तो परत तसंच करेल, थर्डलाही तसंच करेल. मग हे इंडिपेंडेंटली टेस्ट करेल त्याची कोडिंग झाल्यानंतर. ठीक आहे. आणि नंतर हे सर्व मॉड्यूल एकत्र करेल, त्याला इंटिग्रेट बोलतात. ते त्या सर्व छोट्या छोट्या मॉड्यूलला एकत्र करेल त्याला इंटिग्रेट बोलतात. तर इंटिग्रेशन केल्यानंतर त्यावर परत एक टेस्टिंग करेल त्याला इंटिग्रेशन टेस्टिंग बोलतात. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक सब मॉड्यूलवर कोडर आधी टेस्ट कोडिंग करत असतात, त्यानंतर त्याला क्रॉस व्हेरीफाय करतात. नंतर छोटे छोटे मॉड्यूल डिझाईन झाल्यानंतर त्याला एकत्र करतात म्हणजेच इंटिग्रेशन करतात आणि त्यानंतर परत बघतात की कुठेतरी फंक्शनॅलिटी ब्रेक होत आहे का किंवा एक दुसऱ्यासोबत लिंक केल्यामुळे ऍप्लिकेशनचं बिहेवियर चेंज होत आहे का हे एक हाय लेवलला टेस्ट करतात. मग त्याला इंटिग्रेशन टेस्टिंग बोलतात आणि हा सर्व व्हेरिफिकेशनचाच पार्ट आहे. ठीक आहे. तर अशी जी टेस्टिंग आहे याला स्टॅटिक टेस्टिंग बोलतात. म्हणजे हे नेहमी नेहमी चेंजेस होत नाही. बट टेस्टरच्या केसमध्ये तसं नसतं. टेस्टर फंक्शनॅलिटी इन डिटेल मध्ये चेक करत असतो. ठीक आहे. त्यामध्ये काही एरर आल्या रेज होतात, रिझॉल्व्ह होतात आणि मग त्या परत टेस्ट केल्या जातात. तर टेस्टरच्या केसमध्ये चेंजेस येतच असतात, एरर्स येतच असतात, त्याला परत परत टेस्ट करावं लागतं. त्यामुळे पण ते डायनामिक टेस्टिंग असते. ठीक आहे.
आणि आपण जे हे युनिट आणि इंटिग्रेशन टेस्टिंग बघितली, या टेस्टिंग कशाच्या अंडरमध्ये येतं गाईज? हे WBTच्या अंडरमध्ये येतं. बघा आता तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होत असेल की WBT काय आहे, BBT काय आहे, मग युनिट इंटिग्रेशन आपण करतो का करत नाही. तर जेव्हा आपण एन्व्हायरमेंट्स मध्ये जाऊ, आपलं अजाईल नंतर नेक्स्ट टॉपिक एन्व्हायरमेंट असणार आहे. डिफरंट एन्व्हायरमेंट्स, डेव एन्व्हायरमेंट आहे, SIT एन्व्हायरमेंट आहे, UAT एन्व्हायरमेंट आहे, प्रॉड एन्व्हायरमेंट आहे. तर असे 3-4 एन्व्हायरमेंट आपण शिकणार आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी जास्त क्लिअर होतील. ठीक आहे, तर तुम्ही त्याचा आताच कळलं नसेल तर राहू द्या किंवा त्याचं टेन्शन घेऊ नका. आपण जेव्हा त्या लेवलला जाऊ तेव्हा तुम्हाला जास्त क्लिअर होईल की WBT कशाचा पार्ट आहे. आता तुम्ही एवढं लक्षात ठेवा की WBT हे डेव्हलपर्सचं पार्ट आहे. ठीक आहे, जरी ते टेस्टिंग एन्व्हायरमेंट असलं, म्हणजे व्हाईट बॉक्स टेस्टिंग आहे WBT म्हणजे, तरी WBT मध्ये टेस्टर्स वर्क करत नाही. WBT हे डेव्हलपर्सची टेस्टिंग आहे. ठीक आहे, ते हाय लेवलला टेस्टिंग परफॉर्म करतात. आणि मग WBT मध्ये पण परत 2 टेस्टिंग डेव्हलपर्स करत असतात, त्याला युनिट टेस्टिंग आणि इंटिग्रेशन टेस्टिंग बोलतात. आणि नंतर जेव्हा युनिट इंटिग्रेशन त्यांचं होतं त्यानंतर बिल्ड टेस्टिंग टीम कडे येतं आणि मग टेस्टिंग टीम टेस्टिंग स्टार्ट करते. ते अंडर द BBC येतं. BBC म्हणजे ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. ठीक आहे, आणि मग त्यानंतर इकडे BBT मध्ये मल्टिपल टाइप ऑफ टेस्टिंग हे टेस्टर्स करत असतात. सिस्टीम फंक्शनॅलिटी टेस्टिंग आहे, काही बिहेवियरल टेस्टिंग असतात, काही UI/GUI रिलेटेड टेस्टिंग असतात, काही फंक्शनल नॉन फंक्शनल टेस्टिंग असतात, तुमच्या कॅल्क्युलेशन बेस, एरर बेस टेस्टिंग असतात. तर अशा डिफरंट टाइप ऑफ टेस्टिंग ज्या आहेत त्या BBT मध्ये परफॉर्म होतात आणि याच प्रोसेसला व्हॅलिडेशन प्रोसेस म्हणतात. ठीक आहे, तर फिश मॉडेलमध्ये सिम्पली व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन ही प्रोसेस होत असते. ठीक आहे, आता ही सायमल्टेनियसली होते का? नाही, 1 बाय 1च इथे ऍप्लिकेशन ट्रॅव्हल करेल. जसं की इन्फॉर्मेशन गॅदर झाली, BRS बनला की अनालिसिस फेजेस मध्ये SRS प्रिपेअर्ड होईल आणि त्याला परत क्रॉस चेक केला जाईल, म्हणजेच त्याला रिव्ह्यू केला जाईल. ठीक आहे, रिव्ह्यू करण्यासाठी त्या लेवलचे एक टेक्निकल पर्सन तिथे प्रेझेंट असेल. आर्किटेक्ट, BA आणि BA थर्ड पर्सनचं पण तिकडे एक सजेशन घेऊ शकतो. तर जसं SRS बनलं तो त्याला रिव्ह्यू करेल. ओके, रिव्ह्यू करेल म्हणजेच क्रॉस चेक करेल. मग जर ते करेक्ट आहे अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट, मग ते नेक्स्ट लेवलला पास होईल. नेक्स्ट लेवलमध्ये डिझाईन बनल्यानंतरही रिक्वायरमेंट सोबत डिझाईन आर्किटेक्ट त्याला मॅच करून बघेल. त्यानंतर त्याच्या फील्ड मधला जोही एक्सपर्ट व्यक्ती असेल त्याच्याकडनं ते रिव्ह्यू करून घेईल. ठीक आहे, त्यानंतर डिझाईन नेक्स्ट फेज मध्ये जाईल. हाय लेवल, लो लेवल डेव्हलपर्स त्यावर कोडिंग स्टार्ट करतील आणि ते पण त्यांचे सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर्स असतात, फुल स्टॅक डेव्हलपर्स असतात. ठीक आहे, फुल स्टॅक डेव्हलपर्स म्हणजे काय असतं की त्यांना बॅक एंड फ्रंट एंड दोन्ही याचं नॉलेज असतं. तर असे काही लोक असतात की त्यांना प्रत्येक पॉसिबिलिटी माहिती असते फुल स्टॅक डेव्हलपरला, की फ्रंट एंड मध्ये हा चेंजेस आला तर बॅक एंड मध्ये त्याचा रिझल्ट काय होऊ शकतो. तर अशा एक्सपर्ट पर्सन कडनं ते त्यांची कोडिंग रिव्ह्यू करून घेत असतात. ठीक आहे, त्यानंतर मग फायनली अप्रूव्ह झाल्यानंतर मग टेस्टिंग टीम कडे सगळं काही जातं आणि मग टेस्टिंग टीम त्यामध्ये व्हॅलिडेशन परफॉर्म करते. इन शॉर्ट टेस्टिंग परफॉर्म करते. ठीक आहे, तर अशी एक फेजेस आहे. आणि लास्ट फेजला मेंटेनन्स फेज IDTs आहे, म्हणजे जर ऍप्लिकेशन पूर्णपणे टेस्ट झाल्यानंतर डिप्लॉय केलं जातं, लाईव्ह जातं आणि त्यानंतर मग मेंटेनन्स फेजमध्ये ऍज इट इज सर्व्हिस आफ्टर डिलिव्हरी प्रोव्हाइड केल्या जाते. तर एक सिम्पल फिश मॉड्यूलचं हे वर्क आहे. आता याचे ऍडव्हान्टेज काय असू शकतात किंवा डिसएडव्हान्टेज काय असू शकतात. ठीक आहे, तर ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज फिश मॉड्यूलचे काय असू शकतात हे तुम्ही सर्च करा आणि उद्याला सांगा. ठीक आहे, ते मी सांगत नाही आहे, सॉरी. तर ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज प्रत्येक आपण जोही टॉपिक शिकणार आहे त्याच्याशी रिलेटेड त्याचे फीचर काय असू शकतात, ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज काय असू शकतात, ह्या एक नोट साइड बाय साइड तुम्ही काढत राहा. तर फिश मॉडेलचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज काय असू शकतात यावर तुम्ही विचार करा, थोडं सर्च करा. ठीक आहे, आपण आता आपल्याला हे सर्व फॅक्टर एवढे इम्पॉर्टंट नाही आहे. ठीक आहे, जेवढं आपल्याला आता हे बघायचं आहे WBT आणि BBT. गाईज, WBT, BBT स्टॅटिक डायनॅमिक व्हेरिफिकेशन व्हॅलिडेशन हे असे काही टर्म्स आहेत ज्याचे डिफरन्स तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे, हे एक प्रकारे IMP क्वेश्चन असं बोलू शकतो. याआधी हे सांगा की आतापर्यंत आपण जेही पॉइंट डिस्कस केले तुम्हाला क्लिअर आहेत का? वॉटरफॉल आणि फिश मॉडेल. फिश मध्ये काहीच नाहीये, फक्त रिव्ह्यू आणि व्हेरिफिकेशन प्रोसेस ऍड होते. ठीक आहे, इम्प्लिमेंटेशन थोडंसं चेंज आहे वॉटरफॉल पेक्षा.
क्लिअर आहे तुम्हाला? कुणाला काही कन्फ्युजन आहे? नो. अदर पीपल? नो मेघा. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉइंट आहे WBT BBT. तर सगळ्यात पहिले WBT म्हणजे काय? व्हाईट बॉक्स टेस्टिंग. एक. त्यानंतर हे डेव्हलपर्स एन्व्हायरमेंट मध्ये होतं, डेव्ह एन्व्हायरमेंट्स मध्ये होतं आणि यामध्ये मेजर रोल हा डेव्हलपर्सचाच असतो. ओके. जरी इथे टेस्टिंग असलं तरी एका लेवलला जाऊन तुम्ही कन्फ्यूज नाही व्हायचं की टेस्टिंग म्हणजे टेस्टरचं काम आहे. इथे टेस्टिंग हे डेव्हलपर थ्रू केल्या जाते. ठीक आहे. आणि डेव्हलपर काय करतात? टेस्टिंग करतात म्हणजे अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट त्यांची कोडिंग बनली आहे का हे एक हाय लेवलला चेक करतात. ठीक आहे. त्यालाच WBT बोलतात. आणि याच टेस्टिंगला अल्टरनेटिव्ह किंवा आपण बोलू शकतो ऑर मध्ये कोड लेवल टेस्टिंग असंही बोलतात. जसं की तुम्हाला एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये एखादा क्वेश्चन येऊ शकतो की व्हॉट इज कोड लेवल टेस्टिंग, तर तुम्हाला क्लिक व्हायला हवं की कोड लेवल टेस्टिंग म्हणजेच WBT आहे. ओके. तर हे क्लिक व्हायला हवं, तुम्ही लगेच तिकडे कन्फ्यूज नका हो. जसं की नेक्स्ट लेवलला जाऊन आपण आणखी काही टेस्टिंग बघणार आहे, बिल्ड व्हेरिफिकेशन टेस्टिंग वगैरे. तर असे काही अल्टरनेटिव्ह नाव आहेत प्रत्येक टेस्टिंगला, म्हणजे त्या टर्म सिमिलर असतात पण त्याला वेगवेगळे नाव आहेत. तर आपल्याला त्यामध्ये कन्फ्युजन नाही ठेवायचं आहे. ठीक आहे. ज्या दिवशीचा टॉपिक त्या दिवशी क्लिअर करत चला, म्हणजे तुम्हाला हे कन्फ्युजन होणार नाही आहे. कारण गाईज टेस्टिंग मध्ये आपण जवळजवळ 15 to 20 टाईप ऑफ डिफरंट टेस्टिंग शिकणार आहे. तर त्या केसमध्ये कोणती टर्म कशाच्या रिलेटेड आहे हे कन्फ्युजन तुम्हाला व्हायला नको. ठीक आहे. तर WBT लाच अल्टरनेट मध्ये असं बोलतात की कोड लेवल टेस्टिंग. आणि तुम्हाला हा क्वेश्चन असा येऊ शकतो की व्हॉट इज कोड लेवल टेस्टिंग. तुम्ही लक्षात घ्या की तीच WBT आहे. त्यानंतर त्याला इनर लेवल टेस्टिंग पण बोलतात. ठीक आहे. बिकॉज ऍप्लिकेशन जे पण आहे कोडिंग वगैरे सोर्स कोड वगैरे गोष्टी असतात त्या एक इनर लेवलला असतात, त्यामुळे त्याला इनर लेवल टेस्टिंग असं पण बोलतात. त्यानंतर BBT जी आहे, BBT जी टेस्टिंग आहे ती टेस्टर थ्रू परफॉर्म केलेली जाते. BBT म्हणजे ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. ठीक आहे. इकडे QA इंजिनियर्सचा मेजर रोल आहे. त्यानंतर इथे इन डिटेल फंक्शनॅलिटीवर टेस्टिंग केलं जाते, सिस्टीम अँड फंक्शनॅलिटी टेस्टिंग. ठीक आहे. त्यामुळे त्याला फंक्शनल टेस्टिंग पण बोलतात, सिस्टीम टेस्टिंग पण बोलतात. जसं की BBT जी आहे ही टर्म SIT एन्व्हायरमेंटच्या अंडरमध्ये येते. ठीक आहे. SIT म्हणजे काय आहे? सिस्टीम इंटिग्रेशन टेस्टिंग. ठीक आहे. म्हणजे सगळ्या फंक्शनॅलिटी एकत्र केल्यानंतर फायनल बिल्ड आपल्याकडे येत असतं आणि मग आपण टेस्टिंग परफॉर्म करत असतो, म्हणून त्याला सिस्टीम इंटिग्रेशन टेस्टिंग पण बोलतात, त्यालाच SIT एन्व्हायरमेंट बोलतात. ओके. तर हे काम आहे टेस्टर्सचं. आता याला एक्सटर्नल लेवल टेस्टिंग पण बोलतात. ठीक आहे. आता इनर लेवल हे कोडिंग वगैरे स्टार्ट करत असतात तेव्हाच ही सगळी काही टेस्टिंग परफॉर्म होत असते, म्हणून त्याला इनर लेवल बोलतात. याला एक्सटर्नल म्हणजे ऍप्लिकेशन होल डेव्हलप झाल्यानंतर त्याचं जे एक्झॅक्टली आउटपुट आहे त्यानंतर आपण हे टेस्टिंग परफॉर्म करतो, म्हणून याला एक्सटर्नल लेवल टेस्टिंग बोलतात. ठीक आहे. हे जे डेव्हलप इन प्रोग्रेस जी असते डेव्हलपमेंटची, त्यामध्येच हे टेस्टिंग कंटिन्युअसली परफॉर्म होत असते. म्हणजे एक छोटं मॉड्यूल डिझाईन झालं, लगेच त्याला टेस्ट करतात, त्याला युनिट टेस्टिंग बोलतात. मग दुसरं मॉड्यूल डिझाईन झालं, त्याला टेस्ट करतात. मग ते एक मॉड्यूल रेडी होतं, मग त्या 2 मॉड्यूलला एकत्र करून परत टेस्टिंग केल्या जाते. ठीक आहे. मग तिसरं मॉड्यूल रेडी होतं, मग तिसऱ्या मॉड्यूलला आधी सेपरेटली टेस्ट केल्या जातं, मग या पहिल्या 2 मॉड्यूल सोबत त्याला इंटिग्रेट केल्या जातं. तर आपण याला एक इन्क्रिमेंटल अप्रोच असं पण बोलू शकतो, बट आपल्याला त्यामध्ये इनडीप जायचं नाही आहे गाईज, तो डेव्हलपर्सचा पार्ट आहे. ठीक आहे. जसं तर आपण एवढंच लक्षात ठेवा की डेव्हलपर युनिट आणि इंटिग्रेशन टेस्टिंग करतात. ओके. त्यानंतर इन्क्रिमेंटल इंटिग्रेशन अप्रोच ही एक वेगळी टेस्टिंग आहे जे डेव्हलपर्सच करत असतात, तर तो त्यांचा अप्रोच आहे, आपल्याला त्यामध्ये जायचं नाही. तुम्ही एवढं लक्षात ठेवा, युनिट आणि इंटिग्रेशन टेस्टिंग ही अंडर द WBT डेव्हलपर्स परफॉर्म करत असतात. त्यानंतर टेस्टर्सचं काम असतं SIT मध्ये. ठीक आहे. ते ब्लॅक बॉक्स टेस्टिंग परफॉर्म करतात आणि त्यामध्ये ते इन डिटेल सिस्टीम अँड फंक्शनॅलिटी टेस्टिंग वर वर्क करतात. दॅट्स इट. क्लिअर आहे WBT BBT चा डिफरन्स? येस मॅडम. Yes. तुम्हाला वाटलं तर तुम्ही इकडे एक पॉइंट आणखी ऍड करू शकता, जसं की WBT जी आहे ती डेव्ह एन्व्हायरमेंटच्या अंडरमध्ये येते आणि BBT जी आहे ती SIT एन्व्हायरमेंटमध्ये येते. तर हे 2 पॉइंट तुम्ही नोट करून घ्या आणि तुम्ही ते ऍड करू शकता तुमच्या आन्सर मध्ये. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे डायनामिक आणि स्टॅटिक्स टेस्टिंग. तर स्टॅटिक टेस्टिंग मध्ये काय असतं, जसं की आपण बघितलं फिश मॉड्यूल मध्ये ज्या प्रिव्हियस लेवल आहेत, तर त्या प्रिव्हियस लेवल मध्ये
इन्फॉर्मेशन गॅदरिंग आहे, डिझाईन आहे, कोडिंग आहे. या फेजेसमध्ये तुमचे जेही पीपल इन्व्हॉल्व आहेत ते त्यांचं वर्क परत एकदा रिव्ह्यू करतात. ठीक आहे, त्याला स्टॅटिक टेस्टिंग असं बोलतात. ठीक आहे, म्हणजे बीए काय करतं की त्याचं ओन डॉक्युमेंटेशन परत चेक करतं. म्हणजे बीआरएस मध्ये त्यांना रिक्वायरमेंट कधी कधी व्हर्बली रिक्वायरमेंट घेतात, रिटर्न मध्ये घेतात, हे आपण आधीच बघितलंय. ठीक आहे, त्यानंतर तो बीआरएस प्रिपेअर करतो. तर तो परत एकदा क्रॉस चेक करतो. ठीक आहे, की जशाच्या तशा त्यानं रिक्वायरमेंट घेतल्या त्या बीआरएस मध्ये करेक्टली मेन्शन आहेत का. ठीक आहे, एखादा शब्द जर क्रिटिकल झाला तर पूर्ण स्टेटमेंटचं मिनिंग चेंज होतं कधी कधी. तर ह्या सगळ्या ज्या मायनर गोष्टी आहेत ह्या तो क्रॉस चेक करतो, त्याचं डॉक्युमेंटेशन परत चेक करतो. त्यानंतर डेव्हलपर्सने जे कोडिंग केलं आहे तो परत एकदा चेक करतो की ज्या त्याच्याकडे रिक्वायरमेंट जे डिझाईन आली होती रिक्वायरमेंटनुसार त्या डिझाईनला अप्रोप्रिएट कोडिंग त्याने केली आहे की नाही. ठीक आहे, त्याचं वर्क परत रिव्ह्यू करतो, क्रॉस चेक करतो. आणि डिझायनर पण सेम करतात. तर ह्या ज्या गोष्टी होत असतात बिकॉज हा परत चेंज होत नाही म्हणून त्याला स्टॅटिक्स टेस्टिंग बोलतात. ठीक आहे, इन शॉर्ट स्टॅटिक्स टेस्टिंग मध्ये बीए, डिझायनर आणि डेव्हलपर त्यांचं जे पण वर्क त्यांनी केलेलं आहे त्याला रिव्ह्यू करतात. याच प्रोसेसला व्हेरिफिकेशन प्रोसेस बोलतात. ठीक आहे, आणि जेव्हा तुम्ही रिक्वायरमेंट सोबत तुमचं वर्क जे आहे ते क्रॉस चेक करत असता तर एक प्रकारे तुम्ही तुमच्या क्वालिटीला जास्त फोकस करत असता. ठीक आहे, तर क्वालिटी कंट्रोल हा फॅक्टर इथे येतो त्यामुळेच. तर तुम्ही बोलू शकता की ते क्वालिटी कंट्रोलवर पण वर्क करत आहे. ठीक आहे, स्टॅटिक्स टेस्टिंगलाच तुम्ही क्वालिटी कंट्रोल बोलाल. ठीक आहे, कधी कधी तुम्हाला येईल की क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी अशुरन्स मधला डिफरन्स काय आहे. तर तुम्हाला मग ते सांगायला हवं की क्वालिटी कंट्रोल मध्ये हे जे 3 लोक आहेत ते त्यांचं ओन वर्क रिव्ह्यू करतात, त्यालाच क्वालिटी कंट्रोल बोलतात. ठीक आहे, त्यानंतर डायनामिक टेस्टिंग. तर डायनामिक टेस्टिंग मध्ये टेस्टर्स इन्व्हॉल्व असतात आणि ते काय करतात सिस्टीम अँड फंक्शनॅलिटी मध्ये कंटिन्युअसली टेस्टिंग परफॉर्म करत असतात. काही ब्रेक झालाय का, काही मेजर इम्पॅक्ट आहे का, किंवा काही मायनर इश्यू आहे का, हे सगळं काम ते करत असतात. हे कंटिन्युअसली सॉल्व्ह असतं, त्यामुळेच त्यांना डायनामिक टेस्टिंग म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर याला व्हॅलिडेशन प्रोसेसही बोलतात बिकॉज इथं आपण ऍक्च्युअल आउटपुट अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट आलं आहे का हे चेक करत असतो. म्हणजे आपल्याकडे एक्सपेक्टेड आउटपुट हे ऑलरेडी असतं. ठीक आहे, एक्सपेक्टेड आउटपुट म्हणजे काय असेल, रिक्वायरमेंट मध्ये दिलेलं असेल की माझं लॉग इन पेज असं दिसायला हवं. ठीक आहे, जसं की त्याचं सबमिट बटन ब्ल्यू कलर मध्ये असायला हवं, किंवा युजर नेमचं जे आपण एंटर करत आहे त्यामध्ये ब्लॅक जी टेक्स्ट आहे तुम्ही एंटर करताय ती ब्लॅक मध्ये असायला हवी. ह्या ज्या छोट्या छोट्या रिक्वायरमेंट आहेत त्या दिलेल्या असतात तुमच्या. हे काय झालं, तुमचं एक्सपेक्टेड आउटपुट झालं. ठीक आहे, मग त्या एक्सपेक्टेड आउटपुट सोबत तुम्हाला ऍक्च्युअल आउटपुट चेक करायचं असते. तुम्ही तुमच्या टेस्ट केसेस रन कराल आणि बघाल की आउटपुट काय आलेलं आहे, ते तुमचं ऍक्च्युअल आउटपुट असेल. जर तुमचं ऍक्च्युअल आउटपुट हे एक्सपेक्टेड सोबत मॅच होत असेल याचा अर्थ काय झालेला आहे, तुमची टेस्टिंग 100% आहे. ठीक आहे, तुमची टेस्ट केस पास झालेली आहे. बट जर तुमच्या ऍक्च्युअल रिझल्ट हा एक्सपेक्टेड सोबत मॅचेस होत नसेल तर कुठेतरी तुमच्या फंक्शनॅलिटी मध्ये प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, मग तुम्हाला ते रेज करावं लागेल, रिझॉल्व्ह करून घ्यावं लागेल. ठीक आहे, तर हे जी फंक्शनॅलिटीची टेस्टिंग आहे म्हणजे एक्सपेक्टेड रिझल्ट सोबत ऍक्च्युअल रिझल्ट चेक करणं या प्रोसेसला बोलतात व्हॅलिडेशन प्रोसेस. आणि जेव्हा आपण ही ऍक्टिव्हिटी परफॉर्म करत असतो तर एक प्रकारे आपण क्वालिटीचा अशुरन्स तिकडे देत आहे. ठीक आहे, म्हणजे स्टॅटिक मध्ये आपण क्वालिटी कंट्रोल फॅक्टरला फोकस करतो तर डायनामिक मध्ये क्वालिटी अशुरन्सला करतो. अश्युअर करत आहे म्हणजे काय करत आहे, आपण चेक करत आहे की एक्सपेक्टेड रिझल्ट सोबत ऍक्च्युअल रिझल्ट आपला मॅच होत आहे की नाही होत आहे. ठीक आहे, जर होत असेल म्हणजे तुम्ही तुमच्या क्वालिटीसाठी काय करू शकता की ऍक्च्युअल क्वालिटी अचीव झाली आहे असं बोलू शकता. कळत आहे गाईज, डिफरन्स कळत आहे का तुम्हाला. हो ठीक आहे, हो. हा, तर क्वालिटी अशुरन्स मध्ये इन शॉर्ट आपण तुम्ही 2 टर्म लक्षात ठेवा, वाटलं तर नोट करून घ्या की क्वालिटी अशुरन्स मध्ये आपण काय करत आहे की आपलं जे ऍक्च्युअल रिझल्ट आहे तो एक्सपेक्टेड रिझल्ट सोबत मॅच होत आहे की नाही हे बघत आहे. टेस्टरचं हे एकच काम असतं गाईज. ठीक आहे, रिक्वायरमेंट तुमच्याकडे दिलेले असतात, तुम्हाला मनाने तिकडे काहीच करायचं नसते. तर तुम्हाला रिक्वायरमेंट दिलेल्या असतात, त्या रिक्वायरमेंट नुसार जर ऍक्च्युअल रिझल्ट येत असेल म्हणजे तुमचं काम ओके आहे. बट जर नसेल येत तर मग तुम्हाला तिकडे काहीतरी ऍक्शन घ्यावं लागतं. ठीक आहे, ते पॉईंट रेज करावे लागतात डेव्हलपर्सला. तिथे एकच पॉईंट इम्पॉर्टंट आहे की आपला जोही ऍक्च्युअल रिझल्ट येणार आहे टेस्ट केस एक्झिक्यूट केल्यानंतर तो आपल्या एक्सपेक्टेड रिझल्ट सोबत मॅच व्हायला हवा. ठीक आहे, क्लिअर आहे. एक्सपेक्टेड रिझल्ट तुमच्याकडे ऑलवेज प्रेझेंट असतो, ऍक्च्युअल रिझल्ट तुम्हाला चेक करायचा असतो प्रत्येक फंक्शनॅलिटीसाठी.
हेवी झालाय का? आपण 2 मॉड्यूल बघितले, त्यामध्ये बऱ्याच नवीन टर्म्स बघितल्या. क्लिअर आहे का सर्वांना? काही कन्फ्युजन आहे का? असेल तर विचारा. ठीक आहे, आपण 2 टॉपिक बघितले आहेत आज.